नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाच्या काही घडामोडी आपल्याला सविस्तरपणे बघायच्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या 10 दिवसांपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. दरम्यान 4 दिवसांपूर्वी त्यांनी आपण सरकारला 4 दिवसांची वेळ देत होतो, त्यानंतर पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र 4 दिवसात आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आपण उद्यापासून पाणी पिणार नाही आहोत आणि उपचार घेण्यास त्याग करणार आहोत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे हळूहळू अधिकाधिक आक्रमक होताना बघायला मिळत आहेत. जेवढे मनोज पाटील जरांगे या उपोषणामध्ये आहेत तेवढाच मी सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी आहे. सरकारची माननीय जरांगे पाटील आणि आपल्या समोर विनंती आहे की जरांगे पाटलांनी हा लढा यशस्वी आपल्याला करायचा. यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय वारंवार आपल्याला विनंती करतात. न्यायमूर्ती शिंदेची समिती या ठिकाणी नेमली आणि त्या समितीला काही अवधी या ठिकाणी वाढवून देण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या माध्यमातून, नारायणराव कुटे यांच्या माध्यमातून जरांगे पाटलाला केलेली आहे. मी पुन्हा त्यांना विनंती करतो, त्या समितीला काम करण्याची संधी आपण या ठिकाणी द्यावी. कालचा आलेला निरोप म्हणजे असा आहे की सरकारने शिष्टमंडळाकडे आमचं त्याबाबतचं काय मंजुरीचं पत्र पाठवलेलं नाही. जो जे आहे त्याच्यातही आमच्या शिष्टमंडळाकडे दुरुस्ती केली. त्या जे मध्ये म्हणतात की 7 सप्टेंबर दुरुस्ती झालेली नाही. झाली पण आता एकच सगळं घेतलंय, सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या किंवा मराठा कुणबी म्हणून 2004च्या आणखी दुरुस्त्या करा आणि तातडीनं प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजेत असा आदेश काढा आणि अंमलबजावणी करायला सांगा. एक पत्र इथं आलं की मनोज जरांगे पाणी प्याला म्हणून सांगा. कोणाचा भाजपकडून मराठा आणि कुणबी समाजात भांडणं लावली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. जर न मागता ईडीएसला 10% आरक्षण देऊ शकता, मग अधिवेशनात कायदा करून मराठ्यांना आरक्षण का देऊ शकत नाही, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान विजय वडेट्टीवार 2 समाजात तेढ निर्माण करताय, त्यामुळे वडेट्टीवार यांचं जात प्रमाणपत्र तपासावं लागेल, असं परिणय फुके म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी हे मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याचा किळसवाना प्रयत्न करत आहेत. ते त्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहे. मराठा आंदोलकांचे मोर्चे जवळपास 42 मोर्चे निघाले. मी पुन्हा तीच गोष्ट सांगतो आहे की आपण जर न मागता 10% EWSला आरक्षण देऊ शकता, तर पार्लमेंटमध्ये कायदा करून दुरुस्ती करून का आपण त्यांना 12% 10% आरक्षण देऊ शकत नाही. देत असताना त्यांनी बोलले की मी ओबीसी समाजाचा नेता आहे. जर खरंच विजय वडेट्टीवार जर ओबीसी समाजाचे जर नेते असतील किंवा समाजाचं जर भलं चाहत असतील तर ते हे कधीच बोलले नसते. आणि मागे मी त्यांना म्हटलं की मला शंका आहे की विजय वडेट्टीवार ओबीसी आहे किंवा नाही आहे. मला त्यांची कास्ट सर्टिफिकेट बघावं लागणार, कारण या प्रकारचे ओबीसीच्या विरोधातले स्टेटमेंट एक ओबीसी समाजाचा नेता कधीच करू शकत नाही. हे ओबीसी आणि मराठ्यांचे भांडणं लावण्याचं काम विजय वडेट्टीवार करतात. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत. शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल सुनावणी, पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष सुनावणी. राहुल नार्वेकर घेणार सुनावणी.
बऱ्याच दिवसांपासून रखडलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात 14 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। याकरता दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या सर्व आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांच्याकडून प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे। तसंच यावेळी सर्व आमदारांना आपल्याकडच्या काही अतिरिक्त पुरावे असतील तर तेही सादर करावेत असं सुद्धा सांगण्यात येणार आहे। ही सुनावणीची प्रक्रिया कशी पार पडेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होईल। सुनावणीसाठी शिवसेनेच्या सर्व गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस बजावली गेली आहे। उबाठा शिवसेनेच्या 14 आमदारांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे। अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र युक्तिवाद करावा लागेल। अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः प्रत्यक्ष ही सुनावणी घेणार आहेत। एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी घेण्याचा प्रयत्न असेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सुनावणीवरून टोला लगावलाय, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमची बाजू खरी आहे असा विश्वास व्यक्त केलाय। सुनावणीची गरजच नाही आहे इतके दिवस लांबून. कालच मी एक व्हिडिओ पाहिला, विधानसभेचे अध्यक्ष एका मंचावर दहीहंडीच्या कॉलर उडवून नाचत होते। अच्छी बात है, आप एक फैसला सुनाइए जो तर्कसंगत और न्याय संगत हो, हम भी आपके सम्मान में नाचेंगे। आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, आमचा विधानसभेच्या अध्यक्षांवर विश्वास आहे। आम्ही निवडणूक आयोगामध्ये देखील आमची भूमिका योग्य मांडलेली आहे। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील आमची भूमिका योग्य मांडली। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता विधानसभेच्या अध्यक्षांना हे अधिकार दिलेले आहेत। आमची योग्य बाजू आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडतो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक सूचक वक्तव्य केलं होतं। मेरिटच्या आधारावर ते क्रांतिकारक असा निर्णय देतील, त्यामुळेच या नोटीसी बजावलेल्या आमदारांसह सगळ्या राज्याचं सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मराठा आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे चांगल्याच आक्रमक झाल्या। पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट आपल्याच सरकारला आरसा दाखवला आणि मराठा समाजाला शब्द नकोय, शिवाय दिशाभूल सुद्धा नकोय, तर ठोस चर्चा करून टिकाऊ आरक्षण हवंय असं आपल्याच सरकारला त्यांनी आवाहन केलं। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने GR काढलाय, पण मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहेत। मराठा समाजाला शब्द नको आहे, मराठा समाजाला दिशाभूल नको आहे, त्यांना खरं स्वच्छ आरक्षण हवं आहे। आणि हे आरक्षण किती बसेल, काय बसेल ह्याच्याबद्दलचा आराखडा हा सरकारकडे असतो। ते विश्वासाने आणि हिमतीने त्यांच्याशी चर्चा करून करायला पाहिजे असं मला वाटतं। मी पुन्हा तीच गोष्ट सांगतोय की आपण जर न मागता 10% EWSला आरक्षण देऊ शकता, तर पार्लमेंटमध्ये कायदा करून दुरुस्ती करून का आपण त्यांना 12%, 10% आरक्षण देऊ शकत नाही? आम्ही समाजासोबत आहोत, OBCच्या समाजासोबत देखील आम्ही आहोत। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की OBC आणि मराठा या समाजामध्ये वाद लावण्याचा घाणेरडा प्रकार काही लोक करत आहेत, त्याचं देखील मी निंदा करतो। दोन्ही समाजांना, मराठा समाजाला असेल, OBC समाजाला असेल, योग्य तो न्याय सरकारमार्फत दिला जाईल। पुढच्या बातम्यांकडे आपण वळूया। पुण्यातील अल्पबचत भवन जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झालेले होते। याआधी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनर पुण्यामध्ये लावण्यात आले होते, त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झालेली आहे। दुसरीकडे भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर बीड जिल्ह्यामध्ये लावण्यात आले, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजपमधील कुठल्याही वरिष्ठ नेत्याचा फोटो या बॅनरवर नाही। या बॅनरखाली भारतीय जनता पार्टी धारूर असा उल्लेख करण्यात आलेला आहे। या बॅनरमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। तर काही दिवसांपासून पुण्याचे दादा कोण अशाही चर्चा रंगल्या आहेत। त्याचा पुढचा अध्याय आज बघायला मिळाला। चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला येण्यापूर्वीच अजित पवार यांनी कार्यक्रम सुरू केलेला होता। अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुरघोडीचं राजकारण घडतंय का अशा चर्चा यामुळे रंगू लागलेल्या आहेत। पुण्यातील कार्यक्रम चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला यायच्या आधीच सुरू झाला। अजित पवार तिथे उपस्थित होते, त्यांनी तो कार्यक्रम सुरू देखील केलाय, त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत।
त्यापेक्षा सवयी चांगल्या लावा, सकाळी लवकर उठायला शिका, वेळेला महत्त्व द्या, कार्यक्रमाला वेळेला जायला शिका, वेळेत कार्यक्रम संपवायला शिका, म्हणजे चांगल्या सवयी लागतात. दादांचा एक स्वभाव आहे की ओरखडा न करता चिमटा काढायचा. तसं तुम्हा सगळ्यांना ओरखडा न येता चिमटा काढलेला आहे आणि तुम्हाला एका अर्थाने पुढच्या काळामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे याच्या सूचना दिलेल्या असल्यामुळे मी एवढं जरी वाक्य म्हटलं की दादांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं. ज्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात, दादांच्या भाषणाला मम, की माझं भाषण खरं म्हणजे संपेल. राज्याच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती बघायला मिळते. शिवसेनेत पक्षाचं नाव आणि चिन्हावरून मोठी लढाई झाली. आता तशीच लढाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. नाव आणि चिन्ह गेलं तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील, या सगळ्याविषयीचा विशेष वृत्तांत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटात राजकीय खणाखणी सुरू झाली आहे. पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हावरून दोन्ही गट इरेला पेटले. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या 24 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह मतदारांच्या परिचयाचं झालंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आणि खासदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगातल्या लढाईत पक्षाचं नाव आणि घड्याळ अजित पवारांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या वर्षी शिवसेनेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं. मात्र मतदारांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलंय. शेवट काय, चिन्ह आणि पक्ष जातो म्हणजे जनता जाते असं नव्हे. जनतेच्या भावनाशी जो खेळतो त्याला जनता खेळवत असते. हे आता उद्धव ठाकरेंच्या मिळणाऱ्या प्रतिसादातून, त्यांच्या सभांना मिळतो जो उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यातून लोक कोणत्या बाजूला आहेत हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. चिन्ह आणि पक्ष गेला म्हणजे जनतेचा पाठिंबा जात नाही असा मुद्दा विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. तर राजकीय विश्लेषकांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कोणता मुद्दा भावतो, कोणता नेता मतदारांच्या मनात स्थान निर्माण करतो हे जास्त महत्त्वाचं असतं असा मुद्दा मांडला. पक्षचिन्ह जे घड्याळ आहे ते अजितदादा गटाला जर मिळालं तर त्यामुळं राष्ट्रवादी जी शरद पवारांची आहे त्याला फार मोठा फटका बसेल अशातला भाग नाही. कारण या महाराष्ट्रातली जनता शरद पवारांच्या पाठीशी आहे. हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आताही शरद पवारांना जो सर्व वर्गातून, तरुण मुलांमधून जो पाठिंबा मिळत आहे त्यावरूनही ते दिसून येत आहे. शिवसेनेत झालेले 2 गट आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले 2 गट, यापैकी मतदार कुणाच्या पाठीशी आहेत, कोणत्या चिन्हाला मतदार पसंती देतात, या प्रश्नांची उत्तरं आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच आपल्याला मिळू शकतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल. पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या, संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर. वझीरगावच्या हनुमंत ढगेंनी उपोषण सुरू केलं असून आज त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसून येतंय. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला दिलाय, मात्र त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिलाय. गोंदियामध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी भाजपवर टीका केली. भाजपनं समाजात द्वेष पसरवलाय आणि तो दूर करण्यासाठी ही यात्रा असल्याचं ते म्हटले. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, त्यामुळे ओबीसी जनतेवर अन्याय होईल असं देखील त्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा दौरा केला. यावेळी दुष्काळी पट्ट्यातील गावांची त्यांनी पाहणी केली. दौऱ्याचा शेवट सुपे या ठिकाणी करण्यात आला. यावेळी सुपे इथल्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या शाह मनसूर दर्ग्यात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं.
गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांसाठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% 38% होणार आहे. या निर्णयाचा फायदा एसटी महामंडळातील 90,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्यात काही भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षिण कोकणसह उत्तर कोकणातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. 14 सप्टेंबरपर्यंत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. 15 ते 21 सप्टेंबर या कालावधीमध्ये कोकण विभाग आणि विदर्भाचा काही भाग इथे पाऊस पडू शकतो. तर 22 ते 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे. दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागलेली आहे. पुणे जिल्ह्यातील चासकमान, वडिवळे, पवना, आंध्रा आणि कासारसाई या धरणातून 20,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे आणि यातच उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या पावसामुळे 5,000 क्युसेक विसर्गानं पाणी लवकर उजनी धरणात येण्यास सुरुवात होणार आहे. सध्या उजनी धरणामध्ये 18% जिवंत पाणीसाठा असून धरणामध्ये 73.33 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे आणि उजनीची पाणी पातळी 50% आसपास गेल्यास खरीप पिकांसाठी उजनी धरणातून कालव्याला पाणी सोडणं देखील शक्य होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुरात खोपसा चिंचवडा रस्त्यावरील वाहतुकीसाठी बांधलेला पर्यायी पूल वाहून गेलाय. या ठिकाणी नवीन पूल निर्माण करण्याचं काम सुरू आहे आणि यासाठीच हा पर्यायी पूल बनवण्यात आला होता. मात्र तो पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं जवळपास 10 गावांशी संपर्क तुटलाय. मावळ तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणं ओसंडून वाहू लागलेली आहेत. मुळशीमधील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. धरणातून सध्या 600 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीतील 3 तलावात गणपती विसर्जनाला यावर्षीपुरता परवानगी द्या अशी मागणी आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे. आयत्या वेळी इतक्या मोठ्या संख्येनं होणाऱ्या विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे गणपती विसर्जनाच्या दिवसात मोठा प्रश्न निर्माण होईल असंही महापालिकेच्या वतीनं कोर्टात सांगण्यात आले. मध्य रेल्वे प्रशासनाच्या झिरो स्क्रॅप मिशनला गती मिळालेली आहे. गेल्या 5 महिन्यात भंगार विक्रीतून 150 कोटी 81 लाख रुपयांचा महसूल रेल्वेला प्राप्त झालाय. एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीतील दिलेल्या लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीची ही सर्वाधिक कामगिरी आहे आणि प्रत्येक विभाग आणि कार्यशाळा तसंच शेड नियोजित वेळेमध्ये भंगारमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेनं झिरो स्क्रॅप मिशन सुरू केलेलं आहे. लंपीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या वतीनं विशेष पथकांद्वारे लसीकरण, उपचार, पशुपालकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली असून शहरातील 55% जनावरांचं लसीकरण 9 दिवसात पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि येत्या काही दिवसातच शहरातील 100% जनावरांचं लसीकरण पूर्ण करण्यात. आपण बघताय महाराष्ट्राची खबरबात. राजधानी नवी दिल्लीमध्ये G20 संमेलनाला सुरुवात झाली. उद्घाटन समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्को इथं झालेल्या भूकंपाबद्दल दुःख व्यक्त केलं. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या देशांच्या मान्यवर राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं. त्यांनी देशाची ओळख इंडिया अशी करून न देता भारत अशी करून दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी परस्पर विश्वासाचं आवाहन सगळ्या देशांना केलं. यावेळी आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं स्थायी सदस्यत्व देण्यात आलं. त्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. त्यामुळे यापुढे G20 नव्हे तर G21 म्हटलं जाईल असं मोदी म्हणाले. मोदींसमोर भारत असं नाव लिहिलं होतं. त्याशिवाय मोदींकडून भारत असाच उल्लेख केला गेला. भारत मंडपमध्ये जगभरातील नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात आपण पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.